स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 22वा धडा अति तेथे माती याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर प्रश्न एक आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? तर संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने आत्ताच्या आत्ता राज्यात दवंडी पिटवून आजपासून राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं अशी आज्ञा केली. जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही? कारण जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही, कारण राजाने सगळं गाण्यात सांगायचं म्हणून आज्ञा केली होती. ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे. त्यासाठी किती मुले लागतील? ही नाटिका वर्गात सादर करायची असल्यास त्यासाठी नाटिकेतील मुख्य 10 पात्रे आणि राजाची प्रजा आणि इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्वच मुले लागतील. प्रश्न 2. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोणकोणत्या वाक्यावरून कळते? चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील प्रधानजींच्या पुढील वाक्यावरून कळते. गोरगरीब खूप कष्ट करत आहेत, फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. 4 न 2 साथीचे रोग आले, त्यात 500 माणसं गेली. या पाठातील कोणती वाक्य वाचून तुम्हाला हसू येतं? तर गवई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. हे वाक्य वाचून मला हसू येतं. चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यावरून कळते? तर गवई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. हे वाक्य वाचून मला हसू येतं. या वाक्यावरून चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कळते. महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते? असे का वाटते? राज्यातील सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायची ही आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही. कारण काही अतिमहत्त्वाच्या गोष्टीचा गाण्याच्या माध्यमातून सांगताना खूप उशीर होतो. तसेच व्यावहारिक जीवनात गाण्याचा वापर केल्यास बोलताना घोळ होतो. या पाठाला अति तिथे माती हे नाव का दिले असावे? तर या नाटिकेतील राजा चक्रमादित्य यांनी कोणताही विचार न करता राज्यातील सर्वांनी गाण्यातच बोलण्याची दवंडी पेटवून आज्ञा केली. त्यामुळे अनेक जण बोलताना गाण्यातच बोलू लागला. इतकंच नाही तर ज्यावेळी राजवाड्याला आग लागली, ही बातमीसुद्धा सेवक राजाला गाण्याच्या माध्यमातून सांगू लागला. त्यामुळे बातमी सांगण्यास उशीर झाला आणि तोपर्यंत राजवाडा जळून खाक झाला होता. अशा प्रकारे राजाने सर्वांना गाण्यातच बोलण्यास सांगून गोष्टीचा अतिरेक केला आणि त्यामुळे त्याचा राजवाडा जळून खाक झाला. म्हणून या पाठाला अति तेथे माती असे नाव दिले असावे. वाक्यात उपयोग करा. साखरेसारखा गोड. सार्थकचा स्वभाव साखरेसारखा गोड आहे. उत्तेजन देणे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी राजूची बहीण त्याला उत्तेजन देते. हसून हसून पोट दुखणे. राजूने वर्गात सांगितलेला विनोद ऐकून सगळ्यांनी हसून हसून पोट दुखले. खालील प्रसंगी तुम्ही कोणत्या गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा. तर तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात. काय करावं, किती करावं सुचत नाही मजला. अरे माझ्या मित्रा, करमत नाही मजला. शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहेत. संपला शिकवून आज पाठ हो, आता करा गृहपाठ हो. रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे. अहो दादा, ताई, माई, घरी जाण्याची तुम्हाला फार घाई. घरी जाताना घेऊन जा तुम्ही एक चटई. वांग्यासाठी कांद्यासाठी कोणकोणती विशेषणे या पाठात आलेली आहेत? वांगी कांदे यासाठी तुम्ही आणखीन कोणती विशेषणे वापराल? तर वांगी पाठातील विशेषणे छान, सुरेख, शेर 2 शेर. आणखीन विशेषणे चवदार, ताजी, उत्कृष्ट. कांदे पाठातील विशेषणे पांढरे फेक, स्वच्छ आणि सुरेख. आणखीन विशेषणे कोणते? तर मोठे आणि गोल ही विशेषणे आपण देऊ शकतो. तुमच्या आवडीच्या कोणत्याही 5 वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा. तर भाजी ताजी, हिरवीगार, स्वस्त. सायकल वेगवान, मजबूत, आकर्षक. दप्तर मजबूत, सुंदर, मोठे. कपडे सुंदर, सुरेख, छान. गुलाब छान, सुंदर, सुवासिक, गुलाबी. चोरीमारी, गोरगरीब यांसारखे पाठातील इतर जोडशब्द शोधा आणि लिहा. तर रोगराई, सटासट, नवरा बायको, आरडाओरड. खालील शब्द असेच लिहा. उत्कृष्ट, उत्तम कार्यक्रम, स्वतःला उत्तेजन, पुन्हा प्रिय. उत्कृष्ट, उत्तम कार्यक्रम, स्वतःला उत्तेजन, पुन्हा प्रिय. हे असे लिहायचे होते आपल्याला. अ आणि ब या चौकटीत परस्परांचे विरुद्ध शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून लिहा. प्रत्येक जोडीसाठी एक वाक्य लिहा. तर जवळचं विरुद्धार्थी कोण आहे? दूर. तर शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दरवाजा माझ्या घरापासून दूर आहे.
तर आता अ गट आणि ब गटातले शब्द आपल्याला दिलेले आहेत. आपण यांचा वाक्यात उपयोग करूया. रुंद अरुंद. शाळेजवळ असणारा पूल रुंद आहे आणि आमच्या घराजवळील पूल अरुंद आहे. गोरगरीब श्रीमंत. गोरगरीब लोक खूप कष्ट करतात. श्रीमंत लोक कमी कष्ट करतात. कोणत्याही वस्तूचे रोख पैसे देणे कधीही चांगले. कोणाचे उधार ठेवू नये. सुंदर कुरूप. मोर किती सुंदर दिसतो आणि कावळा किती कुरूप दिसतो. हजर गैरहजर. आज वर्गात राजू गैरहजर होता. राजू सोडून बाकीचे विद्यार्थी हजर होते. मान अपमान. सर्वांना मान राखावा. कोणाचाही कधी अपमान करू नये. भरभर सावकाश. ससा भरभर चालतो तर कासव अगदी सावकाश चालतं. उद्योगी आळशी. शामराव उद्योगी माणूस आहे म्हणून तो चांगले जीवन जगतो, तर पोपटराव आळशी माणूस आहे म्हणून तो कसेबसे घर चालवतो. उपक्रम. कोणताही एक विनोदी विषय घेऊन शिक्षकांच्या मदतीने नाट्यकरण सादर करा. शिक्षकांच्या मदतीने मराठीतील विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची माहिती मिळवा. हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशीच व्हिडिओ पाहिजे असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.